आपल्या शरीरात वेगवेगळ्या कारणांमुळे ॲलर्जी निर्माण होणं म्हणजेच सर्दी, खोकला, शिंका येणं किंवा अगदी अंगावर पित्त उठणं यामध्ये आपण घरगुती आयुर्वेदीय उपचार काय करू शकता? तर कुठल्याही प्रकारची जी ॲलर्जी आहे ती शरीरावर येणं म्हणजेच शरीरात हिस्टॅमिनची पातळी वाढणं असंच आहे. हळद ही नैसर्गिकरित्या हिस्टॅमिनची पातळी कमी करण्यासाठी मदत करते. मात्र या हळदीचा वापर कशा प्रकारे करावा? तर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा देशी गाईचं तूप, चिमूटभर काळी मिरी हे टाकून आपण सेवन केलं तर त्यामुळे ॲलर्जी त्वरित कमी होण्यासाठी उपयोग होतो. हळदीमध्ये क्युरक्युमिन हे द्रव्य असतं, मात्र त्याचं शरीरामध्ये जे शोषण आहे ते जर काळी मिरी त्यासोबत आपण सेवन केली तर त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आणि लवकर होतं. म्हणून हे कॉम्बिनेशन खूप महत्त्वपूर्ण असं आहे. यासोबत जर अगदी 2 ते 4 थेंब लिंबाचा रस किंवा 1 चमचा आवळ्याचा रस घेतला तर त्यामुळे शरीरातील जळजळ कमी होणं म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी होणं, रोगप्रतिकार शक्ती वाढणं तसंच त्वचाही तजेलदार होते. नक्कीच हा उपाय अवलंब करा. धन्यवाद.